हॅलो एव्हरीवन, मी निशा घुर्डे आणि आज आपल्यासोबत खूप स्पेशल गेस्ट प्रेझेंट आहे मिस्टर अमित कोरडे सर, ज्यांचा आयटी इंडस्ट्रीमध्ये 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. सो मिस्टर अमित, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स कसा आहे? स्टार्ट माझा ऍज अ इंटर्न लेवलने झाला होता. 1 वर्ष मी इंटर्नशिप केली, त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाली मी सॉफ्टवेअर इंजिनियर वर्क करतोय. असा ओव्हरऑल जर माझा एक्सपिरियन्स घेतला तर नियर अबाउट 3 वर्षाचा जातोय जवळजवळ. अच्छा, मी तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही ऍज अ इंटर्न म्हणून जॉईन झाले होते, हा. तर तुम्हाला इनिशियल फेजला किंवा आता पण असे काय ऑब्स्टॅकल्स आहे जे तुम्ही फेस करता? इनिशियल फेज माझा असा की नियर अबाउट कॉलेज ड्रॉपआउट, हा. प्रॅक्टिकल नॉलेज होतं पण कमी. रिअल वर्ल्ड मध्ये जे ऍक्च्युअली असतं इंडस्ट्रीमध्ये ते आणि स्कूल लेवल किंवा कॉलेज लेवलला आपण जे शिकतो ते फार डिफरंट असतं. तर ऑब्स्टॅकल होते स्टार्टिंगला, आणि सध्याच्या परिस्थितीत जर ऑब्स्टॅकल बघायला गेलं की शिकता शिकता माणूस होऊन जातं, एक्सपिरियन्स येतो, मार्ग शोधून घेते व्यक्ती. पण तसं तुम्ही काही स्पेसिफिक केलं असणार ना, की म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की स्किल्स खूप हा. हे लॅक करतात स्किल, तर स्किल्स अक्वायर्ड करण्यासाठी तुम्ही असं काय केलं? स्किल्स अक्वायर करण्यासाठी मी कोर्सेस केले, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सला गेलो, कोर्सेस सर्च केले. त्याच्यानंतर मला जशी नीड होती त्या प्रकारे मी सर्टिफिकेशन केले आणि हँड ऑन प्रॅक्टिस करत गेलो. म्हणजे जसं theoretical कडे आपलं नॉलेज पाहिजे, पण जेवढे जास्त प्रॅक्टिकल असेल तेवढे जास्त आपल्याला बेनिफिशियल राहतं. त्यामुळे मी प्रॅक्टिकल कडे जास्त गेलो. तरी तुम्ही या 3 वर्षामध्ये नियर अबाउट किती कोर्सेस केले असणार? नियर अबाउट जर मी कॉलेज ड्रॉपआउट नंतर आणि आतापर्यंत जर बघितलं तर मी जवळजवळ 7 ते 8 कोर्सेस क्लिअर केलेले आहेत. एवढे कोर्सेस मीन्स ऑफिस सोबत कसे मॅनेज झाले करणं? ऑफिस सोबत मॅनेज करणं कठीण जातं, कारण की ऑफिस असतो, ऑफिसचा टाइम निवड 8 ते 9 घंटा जातं. त्याच्यानंतर ऑफलाईन कोर्सेस करणं म्हणजे फार डिफिकल्ट असतं. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे मी वळलो. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू मी कोर्सेस केले होते सगळे. तसं मार्केटमध्ये तर खूप प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे जे ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करतात, तर तुम्ही आपल्या ऑडियन्स सोबत शेअर करू इच्छिता का की तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरून मोस्टली कोर्सेस केलेले आहेत? अच्छा, मी तसं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे जेव्हा गेलो होतो मला खूप काही साईट्स मिळाल्या, पण डीप लर्निंग नावाची साईट होती, त्याच्यावरून मी ते कोर्सेस केले. त्यामध्ये मला बेनिफिट असं होतं की कोर्सेसचा जो ड्युरेशन होता तो कमी होता, आणि त्याच्यामध्ये जे सिलेबस दिला होता तो वास्ट होता, म्हणजे इन डेप्थ म्हटलं जाते त्याला, वास्ट म्हणजे. आणि प्रॅक्टिकल पण मला त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रोव्हाइड केलं गेलं. त्यामुळे मग मी ते साईडवर कोर्सेस घेत गेलो आणि ते कंटिन्यू करत गेलो. आणि जसं कोर्सेस मीन्स जसं स्टुडंट्सला स्किल्स घ्यावं लागते, तर फीज खूप जास्त असते कोर्सेसची, तर डीप लर्निंगची फीज इफ यू डोंट माइंड तुम्ही शेअर करू शकता का आपल्या ऑडियन्स सोबत? फीज जे असतात, जसं असतं की आता कुठे कुठे काही कोर्सेस जे असतात ते खूप महागडे असतात, आणि त्याच्यामध्ये कसं प्रॅक्टिकल नॉलेज तर देतात, पण काही काही गोष्टी असतात जे नाही सांगत तेवढ्या प्रकारे, किंवा रिस्पॉन्स चांगले नाही मिळत. तर मला त्याच्याहून असा काहीच प्रकारची जे असतात ना इश्यू, तो मला इथे नाही मिळाला. कोर्सेस मला अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळाले. त्याच्यानंतर ऑफिस झाल्यानंतरच मी ते कोर्सेस जॉईन करायचो किंवा क्लासेस जॉईन करायचो, त्यांच्यावाले लाईव्ह असायचे किंवा रेकॉर्डिंग. तर काही पण इश्यू केला तर तिथे एक ऑप्शन असायचं की टीचर्स लोकांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. जेव्हा पण मी कॉन्टॅक्ट केला तर मला लगेच रिस्पॉन्स मिळायचा, आणि फीस पण खूप अफोर्डेबल होते. बरोबर. तर तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं. जर तुम्ही आपल्या ऑडियन्स सोबत काही सक्सेस टिप्स शेअर करू इच्छित असाल तर करू. सक्सेस टिप म्हणजे बघा, आता बिगिनर लेवलला असेल तर तुम्हाला स्किल्स मस्त आहे. खास करून हँड ऑन एक्सपिरियन्स हे प्रत्येकाला हव्याच असतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस कडे जा आणि डीप लर्निंग प्लॅटफॉर्म जॉईन करा, जेणेकरून मला जसं बेनिफिशियल मिळाल तसं तुम्हाला पण मिळेल. डीप लर्निंग थ्रू. थँक्यू अमित फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू, मला पण तुमच्यासोबत बोलून चांगला वाटला. ठीक आहे. आणि तुम्हाला जर असंच कॉर्पोरेट बद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.